कुपवाडमधील गुलमोहर कॉलनीत अत्यवस्था असलेल्या वृद्ध महिलेस एसवी मनोरुग्ण केअर सेंटरने केले रेस्क्यू। कुपवाडमधील गुलमोहर कॉलनीत राहणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून आजारी असणाऱ्या वृद्ध महिलेस एसवी मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरकडून रेस्क्यू करण्यात आले। सावित्री मुदलियर असे वृद्ध महिलेचे नाव आहे। कुपवाडमधील गुलमोहर कॉलनीत पुष्पम निवास येथे सदरची वृद्ध महिला आजारी असून नातेवाईक या वृद्ध महिलेकडे लक्ष देत नसल्याची तक्रार एसवी मनोरुग्ण केअर सेंटरकडे स्थानिकांनी दिली। त्याची शहानिशा करण्यासाठी मनोरुग्ण केअर सेंटरचे संचालक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। घरातील अवस्था पाहून डोके चक्रावणारा प्रसंग समोर होता। अत्यंत घाणेरडे आणि अस्वच्छ जागेत सदरची वृद्ध महिला आजारी अवस्थेत होती। सर्वत्र जुनी कपडे, घाणीचे साम्राज्य, झुरळे, कीटके अशा किचकट जागेत ही वृद्ध महिला पालथी पडून होती। आजूबाजूच्या नागरिकांनी सदर वृद्ध महिलेस जेवण खाणे देण्यात येत होते, परंतु सदरची वृद्ध महिला ही गेल्या काही दिवसांपासून एकाच जागी पडून असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी एसवी मनोरुग्ण केअर सेंटरशी संपर्क साधला। याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी सदर महिलेस रेस्क्यू केले। आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कुटुंबामध्ये अशा घटना होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे। यासाठी नातेवाईक तसेच समाजात या लोकांविषयी समुपदेशन होणे गरजेचे आहे। नातेवाईक असून सुद्धा मनोरुग्ण अथवा वयोवृद्ध नागरिकांना अशा पद्धतीने सोडण्यात येते ही गंभीर बाब असून मनोरुग्ण कायदा 2017 नुसार पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून अशा व्यक्तींना सुद्धा जगण्याचा व समाजात राहण्याचा अधिकार असल्याने लक्ष देणे गरजेचे असून केवळ संपत्तीकडे लक्ष देऊन अशा वृद्ध लोकांना रस्त्यावर सोडणाऱ्या नातेवाईकांवर कारवाई व्हावी अशी मागणी एसवी मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरचे संचालक श्रीकांत लोखंडे यांनी माहिती दिली आहे। यावेळी शालन लोखंडे, पूनम सरवदे, नेहा सिंग, संगीता जाधव, मंदाकिनी पवार यावेळी उपस्थित होत्या। 20 तारीख को शनिवार बाजार के दिन इधर संबरपुट्टी पे गिरी तो उन्हें सिविल में एडमिट किया। सिविल में एडमिट करने के बाद 15-20 दिन वहाँ भी थी। फिर वहाँ से थोड़ा ठीक हुई तो डॉक्टर ने डिस्चार्ज दिया, मैं लेकर आई यहाँ घर को। यहाँ भी एक 5-6 दिन, एक हफ्ते तो ठीक थी, फिर उधर पीछे 4 दिन से गिरी। तब से खाना पीना 4 दिन से तो नहीं खा रही, सिर्फ चाय पानी जूस वगैरह उतना ही पी रही। उनके रिश्तेदार कोई नहीं है क्या? रिश्तेदार है लेकिन आने को तैयार नहीं। फोन करा लागले, शेजार पाजार पण फोन उचलना झाले। फोन करताय तुम्ही उचलत नाही? उचलतात की उचलतात पण येतो आम्ही काय येणार म्हणत नाही। नाहीत। बर 2 वाजता फोन करतो, 3 वाजता फोन करतो म्हणतात, त्याच्यानंतर फोन लावले की फोनच उचलत नाही। त्यांनी तर शेजारचे किती फोन लावले, 2 दिवस झाले ह्यांनी फोन आम्ही लावला बघणार नाही। ती आजी पण तसली नाही बघण्यासारखं। आपले आजी बोलती है ना कि म्हणजे किसी को पानी भी नहीं पूछेगी, नहीं घर आ भी गए तो घर के अंदर नहीं लेती, बाहर ही रुको बोलती है। उतनी दूर से आने के बाद एक लोटा पानी भी नहीं देती, इसलिए वो भी नहीं आ रहे। मी श्रीकांत लोखंडे, एसवी सामाजिक संस्था, एमआयडीसी कुपवाड। आज आपल्या एमआयडीसी कुपवाड हद्दीमध्ये एक वृद्ध महिला गेल्या 25 ते 20 वर्षापासून एकटीच राहत आहे। तर ती काही महिन्यापासून आजारी असताना काही इथल्या स्थानिक नागरिकांनी, शेजारच्या लोकांनी त्याची देखरेख केली, सिव्हिलला ॲडमिट केलं। सिव्हिलला ॲडमिट करून उपचार पूर्ण झाल्यानंतर परत 8-10 दिवसापूर्वी तिला त्याच्या राहत्या घरी आणलेलं आहे। पण ह्या 8-10 दिवसामध्ये तिची तब्येत परत इतकी खालावलेली आहे की जागेवरनं तिला उठता येत नाही। हे बंद घर आहे आणि या बंद घरामध्ये ती एकटीच राहते। नातेवाईक असून त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। फक्त आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ह्या अशा ज्या घटना घडत आहेत, प्रॉपर्टी आहेत, मालमत्ता आहेत, पण त्याला सांभाळायला कोण नको। मेल्यानंतर मृत्यू दाखल्याने विधी करण्यासाठी फक्त तात्पुरतं ताब्यात घ्यायचं आणि त्यांच्या मालमत्ता फक्त लाटायचं। पण आताची जी कंडिशन आहे त्याला सांभाळणार कोण? आतून व्हिडिओ दाखवतोय। आज आपण इथल्या स्थानिक लोकांच्या तक्रारीमुळे आपण इथं आलेलो आहे। फक्त आपल्याला एवढीच अपेक्षा आहे की पोलिसांकडून ह्या अशा लोकांवर कुठं तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, एवढीच आम्ही अपेक्षा करतोय। आणि त्या महिलेला संरक्षणासाठी आपल्या आज दिनांक 26/10/2025 रोजी तिला आपल्या संस्थेमध्ये दाखल करून घेतोय। बाकीची जी काय माहिती असेल इथले स्थानिक नागरिक देतील।